जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क याविषयीची माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतीय संविधानातील कलम 6 हे फाळणीनंतर 19 जुलै 1948 पूर्वी किंवा नंतर पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित आहे. हे कलम भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11 चा भाग असून 1935 च्या कायद्यानुसार भारत किंवा आजी आजोबांच्या भारतीय जन्माच्या आधारावर नागरिकत्व निश्चित करते. थोडक्यात कलम 6 हे फाळणीच्या काळात पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व मिळवण्याचा कायदेशीर मार्ग प्रदान करते. भारतीय संविधान कलम 6 संबंधी किमान 10 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कलम 6 कशाशी संबंधित आहे? 1. मूलभूत अधिकार. 2. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. 3. संसदेची रचना. 4. राष्ट्रपतींची निवड. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. कलम 6 हे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. हे कलम विशेषतः 1947च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी तयार करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या काळात लाखो लोकांनी धार्मिक कारणांमुळे सीमारेषा ओलांडून स्थलांतर केले. या लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी संविधानात विशेष तरतूद करण्यात आली, ती म्हणजे कलम 6. कलम 6 अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी 2 परिस्थिती आहेत. जर एखादी व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानमधून भारतात आली असेल तर 1. ती व्यक्ती किंवा तिचे पालक किंवा आजोबा ब्रिटिश भारतात जन्मलेले असावेत. 2. त्या व्यक्तीने भारतात कायम वास्तव्य केलेले असावे. 3. अशा व्यक्तींना स्वयंचलित नागरिकत्व मिळाले. जर एखादी व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर भारतात आली असेल तर 1. तिने भारत सरकारकडे नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे आवश्यक होते. 2. अर्ज करण्यापूर्वी किमान 6 महिने भारतात वास्तव्य केलेले असावे, म्हणजेच नोंदणी झाल्यानंतरच भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 19 जुलै 1948 या दिवशी भारत सरकारने परवाना पद्धती लागू केली. यानंतर भारतात येणाऱ्या स्थलांतरितांसाठी अधिकृत नोंदणी आवश्यक करण्यात आली. म्हणूनच 19 जुलै 1948 ही तारीख कलम 6 मध्ये महत्त्वाची आहे. कलम 6 हे भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील कलम आहे. फाळणीमुळे विस्थापित झालेल्या लाखो लोकांना नागरिकत्व देण्यासाठी हे कलम अत्यावश्यक ठरले. हे कलम भारताच्या संविधानातील मानवी मूल्ये, व्यावहारिकता आणि न्यायाची भावना दर्शवते. प्रश्न क्रमांक 2. कलम 6 कोणत्या भागात समाविष्ट आहे? 1. भाग 1. 2. भाग 2. 3. भाग 3. 4. भाग 4. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भाग 2. भारतीय संविधानातील कलम 6 हे भाग 2 नागरिकत्वमध्ये समाविष्ट आहे. भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामध्ये कलम 5 ते 11 पर्यंत नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. यामधील कलम 6 विशेषतः पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत आहे. त्यामुळे स्थलांतराचा देश म्हणजे पाकिस्तान होय. प्रश्न क्रमांक 3. कलम 6 अंतर्गत नागरिकत्व देण्यासाठी स्थलांतर कोणत्या देशातून झालेले असावे? 1. श्रीलंका. 2. बांगलादेश. 3. पाकिस्तान. 4. नेपाळ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाकिस्तान. कलम 6 अंतर्गत नागरिकत्व देण्यासाठी स्थलांतर पाकिस्तानमधून झालेले असावे. हे कलम विशेषतः 1947च्या फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे स्थलांतराचा देश म्हणजे पाकिस्तान होय. प्रश्न क्रमांक 4. 19 जुलै 1948 पूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळण्यासाठी कोणती अट होती? 1. भारतात जन्म. 2. नोंदणी आवश्यक नव्हती, कायम वास्तव्य पुरेसे होते. 3. राष्ट्रपतींची परवानगी. 4. सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नोंदणी आवश्यक नव्हती, कायम वास्तव्य पुरेसे होते.
19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळण्यासाठी खालील अटी होत्या. 1. ती व्यक्ती किंवा तिचे पालक किंवा आजोबा ब्रिटिश भारतात जन्मलेले असावेत. 2. त्या व्यक्तीने भारतामध्ये कायम वास्तव्य म्हणजे पर्मनंट रेसिडेन्स केलेले असावे. या अटी पूर्ण झाल्यास त्यांना स्वयंचलितपणे भारतीय नागरिकत्व मिळत होते. नोंदणीची आवश्यकता 19 जुलै 1948 पूर्वी आलेल्यांसाठी नव्हती. प्रश्न क्रमांक 5. 19 जुलै 1948 नंतर स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळवण्यासाठी काय आवश्यक होते? 1. संसदेमध्ये मंजुरी. 2. नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक. 3. जनमत संग्रह. 4. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक. 19 जुलै 1948 नंतर पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक होत्या. 1. नोंदणी करणे आवश्यक होते. संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करणे बंधनकारक होते. अर्ज करण्यापूर्वी त्या व्यक्तीने किमान 6 महिने भारतात वास्तव्य केलेले असावे. ती व्यक्ती किंवा तिचे पालक किंवा आजोबा ब्रिटिश भारतात जन्मलेले असावेत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना भारतीय नागरिकत्व प्रदान केले जात होते. प्रश्न क्रमांक 6. कलम 6 मध्ये नमूद केलेली 19 जुलै 1948 ही तारीख कशासाठी महत्त्वाची आहे? 1. संविधान अंमलात आले. 2. भारत स्वतंत्र झाला. 3. स्थलांतरितांच्या नोंदणीसंबंधी कायदा लागू झाला. 4. पहिली लोकसभा निवडणूक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्थलांतरितांच्या नोंदणीसंबंधी कायदा लागू झाला. कलम 6 मध्ये नमूद केलेली 19 जुलै 1948 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे कारण या दिवशी भारत सरकारने परमिट सिस्टम म्हणजे परवाना पद्धती लागू केली. यामुळे 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानामधून भारतात आलेल्यांना कायम वास्तव्याच्या आधारे स्वयंचलित नागरिकत्व मिळत होते, तर 19 जुलै 1948 नंतर आलेल्यांना नागरिकत्वासाठी नोंदणी करणे बंधनकारक झाले. अर्ज करण्यापूर्वी किमान 6 महिने भारतात वास्तव्य आवश्यक होते. म्हणूनच 19 जुलै 1948 ही तारीख नागरिकत्व देण्याच्या प्रक्रियेत स्वयंचलित हक्क आणि नोंदणी आवश्यक या 2 टप्प्यांमधील सीमा दर्शविते. ही तारीख भारत-पाकिस्तान फाळणीनंतर स्थलांतर नियंत्रित करण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7. कलम 6 नुसार नागरिकत्व मिळण्यासाठी व्यक्तीने भारतात किमान किती कालावधी वास्तव्य केलेले असावे? नोंदणीपूर्वी व्यक्तीने 1. 3 महिने. 2. 6 महिने. 3. 1 वर्ष. 4. 5 वर्षे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 6 महिने. कलम 6 नुसार 19 जुलै 1948 नंतर स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी नोंदणीपूर्वी त्या व्यक्तीने किमान 6 महिने भारतात वास्तव्य केलेले असावे. म्हणजेच नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी सलग 6 महिन्यांचे वास्तव्य आवश्यक होते. प्रश्न क्रमांक 8. कलम 6 हे कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे? 1. हरित क्रांती. 2. भारत-पाकिस्तान फाळणी. 3. गोवा मुक्ती. 4. बांगलादेश मुक्तीसंग्राम. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारत-पाकिस्तान फाळणी पार्टिशन. कलम 6 हे 1947च्या भारत-पाकिस्तान फाळणी पार्टिशन या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. या फाळणीनंतर लाखो लोकांनी सीमारेषा ओलांडून स्थलांतर केले. या स्थलांतरितांच्या नागरिकत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी संविधानात कलम 6 समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे कलम 6 हे थेट फाळणी आणि त्यानंतरच्या स्थलांतराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9. कलम 6 लागू होण्यासाठी व्यक्तीचे किंवा तिच्या पालक आजोबांचे जन्मस्थान कुठे असावे? 1. ब्रिटिश भारतात. 2. अमेरिकेत. 3. आफ्रिकेत. 4. युरोपमध्ये. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ब्रिटिश भारतात. कलम 6 लागू होण्यासाठी त्या व्यक्तीचा किंवा तिच्या पालक आजोबांचा जन्म ब्रिटिश भारतात झालेला असावा. म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पूर्वीचा एकत्रित ब्रिटिश भारत, ज्यामध्ये आजचा भारत आणि पाकिस्तान तसेच त्या काळातील क्षेत्रे समाविष्ट होती. ही अट पूर्ण केल्यास आणि इतर अटी पूर्ण केल्यास नागरिकत्व मिळू शकत होते. त्यामुळे ब्रिटिश भारतात जन्म झालेले असणे आवश्यक होते.
प्रश्न क्रमांक 10. कलम 6 अंतर्गत नागरिकत्व देण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे? 1. राज्य सरकार, 2. संसद, 3. केंद्र सरकार, 4. सर्वोच्च न्यायालय. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केंद्र सरकार. कलम 6 अंतर्गत नागरिकत्व देण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारकडे, भारत सरकारकडे आहे. विशेषतः 19 जुलै 1948 नंतर स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना संबंधित प्राधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागत होती. ही प्रक्रिया आणि मंजुरी केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येत होती. म्हणून कलम 6 अंतर्गत नागरिकत्व देण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकार, भारत सरकारकडे आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क याविषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली. त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 7 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही लोकांचे नागरिकत्वाचे अधिकार याची सविस्तर माहिती प्रश्नावलीमधून पाहणार आहोत. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय संविधान.